समोर असा भव्य कुंभलगड फोर्ट आपल्याला बघायला भेटतोय. शुभम ती वॉल बघ, आणि गडाचा सगळ्यात टॉपचा व्ह्यू आहे. आणि जी वॉल तुम्हाला एकदम क्लिअरली दिसेल ना, ती बघा इथून दिसेल. हा किल्ल्याचा निर्माण तेव्हाच होईल जेव्हा इथे नरबळी केली जाईल. नरबळी म्हणजे कोणी एक व्यक्ती जो त्याच्या स्वतःच्या इच्छेने इथे स्वतःचा बळी देईल. हे युद्ध आहे ना महाराणा प्रताप वर्सेस अकबर यांच्यासोबत झालं होतं. हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लेट्स गो यूट्यूब चॅनलवरती. आय होप तुम्ही सगळे मस्त में असाल. व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. उदयपूरमधला आज आपला शेवटचा दिवस आहे आणि उदयपूरमधलं आपण एका मार्केटमधलं जे मुस्ताचं हॉस्टेल आहे तिथे थांबलोय. इथे आमचे बेड वगैरे आहेत असे. इकडे मी झोपलो होतो, इकडे शुभम. सगळ्यात एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, आमचा साऊथ कोरियाचा एक मित्र झालाय. व्हॉट्स युअर नेम? माय नेम इज सॉल. तर सोल नाव आहे याचं. आमच्या खूप साऱ्या अशा गप्पा चालू होत्या याच्यासोबत. काल रात्री आम्ही असंच वर कॅफेवर जाऊन गप्पा गोष्टी करत होतो, गाणी वगैरे एन्जॉय केली. फर्स्ट टाइम असं कोण फॉरेनर सोबत आमचं एवढं इंटरॅक्शन झालंय आणि बोलणं झालंय आणि खूप असं चांगलं बॉन्डिंग झालंय. आता सकाळचे वाजलेत 6:30 आणि आम्ही घाई करतोय कारण का आज आपल्याला एक लास्टचा पॉईंट कव्हर करायचं आहे, ते म्हणजे कुंभलगड फोर्ट. ॲक्च्युली आज आम्ही जाणार होतो चित्तोडगड फोर्टला, बट चित्तोडगड फोर्ट बोलतायत की हिस्ट्रीसाठी ठीक आहे, बाकी जाण्यासाठी रोड चांगला नाही आणि फक्त तिकडे चित्तोड फोर्ट करू शकतो आपण. बाकी तिकडे असं काय एक्सप्लोर करण्यासारखं नाही आहे. बट कुंभलगडला गेलो ना तर तिकडे फोर्ट आहे एवढा मॅसिव्ह, जगातला सगळ्यात सेकंड लार्जेस्ट वॉल आहे तिथे, बरोबर ना. त्याच साईडला आपल्याला हल्दी घाटीची जी लढाई झाली होती ती पण बघायला भेटू शकते. त्याची आपली जर्नी असणार आहे बाईकवर. शुभम दादा बाईक चालवणार आहेत आणि आपण काल बाईक घेतलेली आहे मीटिओर, ती पण मी तुम्हाला दाखवतो. रेंटवर घेतलेली आहे. ही बघा आमची मीटिओर जबरदस्त आहे आणि हिच्यावरून राईड करायला अजून मजा येणार आहे का शुभम? सकाळचे 6:45 झालेले आहेत आणि आम्ही आता प्रिपेअर झालेलो आहे आमच्या राईडसाठी. आपण पोचलेलो आहे कुंभलगड फोर्टच्या इथे आणि हा आहे त्याचा प्रवेशद्वार. या साईडला पार्किंगसाठी आहे बाईक वगैरे, इथे आम्ही आमची बाईक लावलेली आहे आणि या साईडला कार वगैरे आहेत. मे बी कार आहेत त्या इथल्याच लोकांच्या आहेत. हा असा पार्किंग एरिया आहे आणि इकडे तिकीट काउंटर आहे. तर तिकीट किती आहे शुभम? पहिल्यांदा स्वस्त तिकीट पडले, 40 रुपये तिकीट आहे. ओ 40 रुपये तिकीट आहे ह्या गडाचं. तो म्हणजे ठीक आहे, नॉर्मल आहे. कुंभलगडाचा आपल्याला इकडे एक असा नकाशा बघायला भेटतो, कुठे कुठे काय काय गोष्टी आहेत त्या. या साईडने आपण एंट्री केली ना की आपल्याला इथे एक गणपतीचं मंदिरसुद्धा बघायला भेटतं. इसवी सन 1433 ते 1468मध्ये याची स्थापना झाली होती महाराणा कुंभाद्वारे. 2 फेब्रुवारी 2026 मधले कुंभलगड फोर्टवर सगळ्यात पहिले आम्ही पर्यटक आहोत. काय शुभम दादा, इतिहासाच्या पानांमध्ये आपलं पण नाव अमर व्हायला पाहिजे. हा समोर असा भव्य कुंभलगड फोर्ट आपल्याला बघायला भेटतोय. जगातली सगळ्यात 2 नंबरची जी वॉल आहे ती या गडावर आपल्याला बघायला भेटते. सध्या इथे किल्ल्याचं काम चालू आहे. या गडावर जवळजवळ 360 टेम्पल्स आहेत. 300 जैन मंदिर आणि 60 हिंदू मंदिर आहेत. शुभम ती वॉल बघ, अरे ती वॉल बघ कुठे गेले. महाराणा कुंभा त्यांनी ॲक्च्युली टोटल 42 फोर्ट बांधले. त्याच्यामध्ये जे पहिले रिमेनिंग जे होते फोर्ट्स वगैरे ते 41 वगैरे जेवढे कमी शत्रू आक्रमण करायचे
व्हायचे, त्यातनं काय ना काहीतरी व्हायचं. हा एक किल्ला बांधताना त्याने 42 हा जो किल्ला बांधला सर्व हा डिफेन्स मोडसाठीच बांधलेला प्रॉपर. आणि हे इथून खालून ते त्या कुंभा महालला येईपर्यंत असे 9 द्वार लागतात. जर कोणी अटॅक वगैरे केला तरी त्याला इथे येईपर्यंत टाइम जाणार आहे. काय ती वॉल आहे यार. जर तुम्हाला म्हणजे तुम्ही माहिती बघू शकता गुगलवर, ते दाखवलेली आहे 36 किलोमीटरची. तर ती वॉल आहे ना, तुम्ही किल्ल्याचे जसं एंट्री करता आणि जसं जसं वर येतात ना, तर ह्या भागावर आलात ना तर तुम्हाला सरळ दिसेल की ती कशी गेलेली आहे वॉल. ती नाही बघा, अशी इकडे फिरत अगदी त्या तिकडच्या डोंगरापर्यंत गेली आहे यार. किती लांब आहे यार. ओके, 3 डोंगरांमध्ये का लार्जेस्ट वॉल कोणते? चायना वॉल आहे. सेकंड वॉल आहे, सेकंड आहे ती ही आहे अंबर फोर्टची आहे. बरोबर आहे. ती किती? ती 12 किलोमीटर आहे ना. 12 किलोमीटरची होती अंबर फोर्टची. ही सेकंड नंबरला आहे. ते चांगलं आहे ना. आपल्या देशामध्ये सगळ्यात मोठी वॉल आहे. लोकांना चायना वॉलच माहिती आहे. बरोबर. कुंभारगडाच्या वरून असा काय आपल्याला त्याच्या बॅक साईडचा नजारा बघायला भेटतो. आणि हे जे सगळे डोंगर बघायला भेटत आहेत ना त्या आजूबाजूचे, हे सगळे आरवली पर्वतामध्ये येतात आणि हेच तोडायला चाललेलं आहे. तोडायला परमिशन वगैरे हे सगळं मायनिंगसाठी ना इथून एंट्री करू शकतो. बघा इथे काळो फुल आहे, काहीच दिसत नाही. फुल काळोख आहे आणि फुल इथे आहे ना या किल्ल्यावर सगळ्यात पहिल्यांदा जर मला असं कुठे अशी भयानक फिलिंग येते तर ह्या किल्ल्यावर येते. आणि इथून वर जायचं आहे. काही हॉरर आहे यार, हॉरर. इन्सेन. कोण इथे तर गर्दी पण नाही अजिबात. आम्ही दोघेच आहोत सध्या तरी, बाकी खालून 3-4 येत आहेत. हा या किल्ल्याचा आणि गडाचा सगळ्यात टॉपचा व्ह्यू आहे. आणि जी वॉल तुम्हाला एकदम क्लिअरली दिसेल ना, ती बघा इथून दिसेल. ती कुठे गेली? मित्रांनो, हे मंदिर बघून तुम्हाला सांगायची एक गोष्ट राहिली की जेव्हा महाराणा कुंभ त्या हा किल्ला बनवत होते तेव्हा किल्ला बनवता ते जी वॉल आहे ना, जी सगळ्यात मोठी वॉल आहे 36 किलोमीटरवाली, ती वॉल बनवायची दिवसा. म्हणजे दिवसा काम चालू असायचं आणि तीच वॉल आहे ना रात्री तुटून जायची. परत दुसऱ्या दिवशी ती वॉल बनवायला घ्यायचे आणि हे सतत असं चालू राहिलं होतं. तेव्हा याच पर्वतांवर एक संत होते जे तपस्या करायचे आणि त्यांच्याकडून त्यांना कळालं की इथे एक देवीचा प्रकोप आहे, जो तिची अशी इच्छा होती हा किल्ल्याचा निर्माण तेव्हाच होईल जेव्हा इथे नरबळी केली जाईल. नरबळी म्हणजे कोणी एक व्यक्ती जो त्याच्या स्वतःच्या इच्छेने इथे स्वतःचा बळी देईल, तेव्हा हा किल्ला पूर्ण होऊन जाईल. आणि जे संत होते ना मित्रांनो, त्यांचं नाव होतं भैरव मुनी. भैरव मुनी आणि महाकुंभ हे एकमेकांना भेटले होते. भैरव मुनी महाकुंभांना बोलले माझ्या काही अटी आहेत त्या पूर्ण व्हायला पाहिजेत, तेव्हा मी हा बळी द्यायला रेडी आहे. मी जिथून चालायला सुरुवात करेन आणि जिथे माझं शरीर थांबायचं तिथून ह्या किल्ल्याची स्थापना सुरू होईल. जिथून मी चालायला सुरुवात करेन तिथून त्या पहिला दरवाजा सुरू होईल. म्हणजे या किल्ल्याचा पहिला दरवाजा जो पोल आहे तो, त्याचा फोटो इथे तुम्हाला बघायला भेटेल कोणत्या नावाने येते. महाराणा कुंभ हे एक जबरदस्त योद्धा होते आणि खूप त्यांना युद्धनीती माहिती होत्या. तसंच ते एक आर्किटेक्चर होते, म्हणजे तेव्हाचे असे डिझायनर असतात वगैरे ते. आणि त्यांनी स्वतः ह्या किल्ल्याची डिझाईन केलेली आहे. जे संत होते भैरव मुनी, त्यांचं जिथे मुंडकं उडवलं होतं ती ही जागा आहे. आणि इथून ते 500 मीटर चालत गेले होते, तिथून किल्ला बनवायला घेतला होता. मित्रांनो, आपण या किल्ल्याचा थोडक्यात इतिहास समजून घेतलेला आहे. आम्ही गाईड करणार होतो पण गाईड इथे अवेलेबल नव्हते जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा, कारण का सकाळ खूप लवकर झालं होतं, तुम्ही बघितलं असेल. त्यामुळे गाईड इथे भेटला नाही. आता गाईड इथे आहेत
आणि आम्ही घाई का करतोय कारण का आम्हाला परत इथून जायचं आहे उदयपूरला जाऊन थोडा वेळ तिकडे आम्ही एक्सप्लोअर करू आणि तिथून परत आम्हाला आमची रात्रीची ट्रेन आहे ती पकडायची आहे. A few moments later. फोर्टवरून आलेलो आहे आणि इथलं जे गाव आहे ना तिथे आता आलो आहे आपण. आता आपण पोचलो आहे हल्दी घाटीच्या इथे. हे बघा हल्दी घाटी का म्हणतात कारण का इथली जी माती आहे ना ही बघा पिवळ्या कलरची आहे त्यामुळे हिला हल्दी घाटी बोललं जातं. आणि ही आहे ना ती आरवलीच्या पर्वतांच्या बरोबर मधून जाते. तुम्ही माती बघू शकता इथली की हे बघा येल्लो आहे. हे बघा माझ्या हाताला लागली पण आहे. तुम्हाला लाल लाल दिसत असेल अशी हे बघा मध्ये पण जेव्हा आपण खोलू ना तर हे बघा इथे येल्लो कलरची दिसते बघा. त्यामुळे इथे हल्दी घाटी बोललं जातं. हल्दी घाटीमधलं युद्ध तुम्हाला माहिती असेल मित्रांनो. माहिती नसेल तर मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की हे युद्ध आहे ना महाराणा प्रताप वर्सेस अकबर यांच्यासोबत झालं होतं. आणि हे एकमेव असं युद्ध आहे ज्याच्यामध्ये कधीच निर्णय झाला नव्हता. कोणी हारलं पण नव्हतं आणि कोणी जिंकलं नव्हतं. अकबरकडून मानसिंग राजा वर्सेस महाराणा प्रताप लढत होते आणि हे एकमेव असं युद्ध आहे जे कधीच कोणी जिंकलं नव्हतं आणि कधीच कोणी हारलं सुद्धा नव्हतं. हे बघा शुभम आता इथे माती कलेक्ट करतोय कारण का अशी माती पहिल्यांदाच बघतोय. प्युअर हल्दी सारखी दिसते ना शुभम. आतमध्ये पूर्ण पिवळी माती आहे. काय हल्दी घाटीच्या इथून आता आपण निघतोय मित्रांनो. जाऊया कारण का लवकरात लवकर आपल्याला उदयपूरला पोचायचं. वाजलेले आहेत 11:56 झालेत आणि आता आम्ही निघतो इथून हल्दी घाटीच्या इथून. जबरदस्त आहे हा सीन.